एकदा जर तुम्ही ही डाळबाटीची रेसिपी जर ट्राय केली ना, तर पुन्हा पुन्हा हीच डाळबाटी करून खाल याची गॅरंटी मी देते. तर अतिशय चविष्ट आणि खमंग लागणारी डाळबाटी कशी बनवायची, चला तर मी तेच तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे सगळ्यात पहिले आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर भरपूर असा ओवा हाताने छान असा कुस्करून घालायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं कोमट केलेलं 2 चमचे तेल घालायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. तसं तर डाळबाटीमध्ये ना हळद आधीच टाकायची असती, पण आम्ही विसरलो होतो त्याच्यामुळे ती नंतर टाकली. त्याच्यानंतर आपण नॉर्मल पाण्यामध्येच ना हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं. अतिशय घट्ट पण नाही आणि अतिशय पातळ पण नाही मळायचं. छान असा गोळा मळून घेतल्यानंतर तो 10 ते 15 मिनिटं छान भिजत ठेवायचा. त्याच्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे कट करून घ्यायचे आणि कट केल्यानंतर छान अशी लाटी लाटून घ्यायची. लाटी लाटल्यानंतर ना त्याच्यावर तेल घालायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेम टू सेम जर तुम्ही अशी प्रोसेस फॉलो केली ना, तर इतक्या सुंदर लेयर्स येतात ना डाळबाटीला आणि अतिशय कुरकुरीत लागतात. आणि ही पण प्रोसेस अतिशय सोपी आहे. थोडासा फक्त लाटण्याचा ताण होतो, पण जी खाताना जी मजा येते ना डाळबाटी खाताना ती वर्थ इट आहे. त्यानंतर ना आता आपण ही भट्टी स्टीम करून घेणार आहोत. स्टीम करायला डायरेक्ट पाण्यात न घालताना आपण इथे इडली पात्रामध्ये ती स्टीम करून घेणार आहोत. तर 10 ते 15 मिनिटांमध्ये छान अशी तिला उकड बसते. त्यानंतर 15 मिनिटांनंतर इथे छान अशी आपली स्टीम करून झालेली आहे डाळबाटी आणि तिला छान अशी कापून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे लेयर्स आलेले आहे. मस्त अशी खमंग तळून घ्यायची. डाळबाटी रेडी आहे. एकदा